असं असं तो शाही केक पधार रहे हैं. म्हणजे इंसी विंसी मकोड़ा ऊपर चढ़ गया बाहर आ. तूच किती काय 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 सावकाश सावकाश. तर चला सकाळी सकाळी मी बसले होते ब्लाऊज शिवण्यासाठी. तर हे पहा हा मापाचा आहे. शिवता शिवताच लाईट गेलेली आहे. आज शुक्रवार असल्यामुळे लाईट लवकर गेलेली आहे. तर आता माहित नाही लाईट केव्हा येईल. पूर्ण दिवसही लागू शकतो. तर बऱ्यापैकी ब्लाऊज झालेला आहे. थोडंसंच बाकी होतं. पण चला आता बघू आपण दीदी काय करते ते. कारण दीदी स्वयंपाकात काहीतरी बनवत आहे. काय करते शोना? चपाती बनवते. गॅस फुल ठेवायचं रे शोना. तर हे पहा ह्याच्यासाठी मुलगी हवी. तिला जसं जमतात तसे तिने केलेले आहेत. हे पहा काही छोट्या काही मोठ्या काही जळक्या. पलट ते पलट. सावकाश चटका बसेल. हे पहा हे पहा. आणि हे पहा ही करपली बेटा. खाकरा झाली ती. गॅस थोडासा कमी कर. ही पहा कोबीची भाजी छान आहे. आज कस काय इच्छा झाली तुझी स्वयंपाक करण्याची? कारण की आज तुला 2 ब्लाऊज बनवायचे आहेत ना. हा तर हळू हळू इकडून इकडून उचल. हा घे सेंटरला घे. सावं दाबू नकोस दाबू नकोस. इकडून इकडून असं हे असं उचलून घ्यायची अशी. चटका बसेल. राहू दे काही नाही होत. पलट आता ती. अजून एक शिल्लक आहे. मला वाटतं झाली काय की. त्यात मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे ना. हो. अच्छा थोडस तेल लावायचं आणि पलटायचं. परत तेल लावायचं. आणि डबल करायचं. असंच शेकत प्रत्येक वेळेस ती गोलवाली करते नंतर मग ट्रायंगल करते नंतर ही करते. थोडस पीठ टाक किंवा एक साईड पिठात बुडव. हो मी दोन्ही साईड बुडवते. एक बुडवलीस तरी चालते. हे पलट. दोन्हीकडे लक्ष ठेवायचं म्हणजे कसं करपत नाही. आता ही नीट लाटायची. मला एकदम गोल सर्कल घे ना अजून पिठात बुडवून घे म्हणजे ती चिटकणार नाही. दाबायची नाही. स्लोली स्लोली. चपाती गोल फिरली पाहिजे. हळूहळू जाशील तर ती एकदम पातळ होईल आणि परत अजून पातळ होईल. आता सेंटर मध्ये टाक. दाबायची नाही तशी दाबायची नाही. थोडस गॅस फुल करायचा. मायक्रो गॅसवर कधीच चपाती नाही हे करायची. झाली ती मी बंद केलाय गॅस. गॅस फुल कर. आहे. मायक्रो गॅसवरती ना असे वातड होतात. त्यामुळे थोडासा गॅस फुल आणि मीडियम असा ठेवायचा. हो. थांब ही भाजून घे. पलट. असे थोडेसे बबल्स आले की पलटून घ्यायचे. आता ही बघ किती छान फुगते ते. लाव वरतून थोडंसं तेल लाव. सगळीकडे तेल लावायचं एकाच ठिकाणी नाही. आणि हात ते बोट चपातीवरच ठेवायचे तव्यावरती नाही. पलट पलट. हा लाव लाव तेल लाव. काही नाही होत. सेंटर मध्ये झाली ती. घे अशी नाही टाकायची. अशी ठेवायची. ही सवाशी राहते ही उरपाटी राहते. ओके. ही मिनिममचा शेप आलाय. मिनिमम. हे कान इकडे बघ. मुलगी झाल्यावर दुःख करणाऱ्यांनो पहा. ह्यासाठी मुलगी हवी असते. आईला किती मदत होत असते. मुलगी झाली की कितीच हे करतात. मुलगी झाली मुलगी झाली. पूर्ण घर काय पूर्ण खानदान तिचा तिरस्कार करतो बिचारीचा. तीच मुलगी पहा जेव्हा जशी जशी मोठी होते ना तशी तशी ती आईला मदत करते. अभ्यास पण करायचा. ठीक आहे. हे शिकायचं म्हटलं तर हे येऊन जातं. पण अभ्यास पण महत्त्वाचा. पहा मुलगी आहे तर मला किती मदत आहे. आणि आता मुलाचं दाखवते. हे पहा हे मुलगा. किती वाजलेत? 9:10 झालेले आहेत. आणि हे पहा मुलगा. मुलग्या ए मुलग्या
झिलग्या झिलग्या उठा. किती वेळ झोपायचं? हा किती वेळ झोपायचं? हो यश उठ जाओ पुत्र, आपके रोने का टाइम हो गया है पुत्र. ए बोला. बघ मुंगी येतीये, मुंगी येतीये. किडी आई किडी आई किडी आई किडी आई आवगी 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 आवगी. किडी है मकोड़ा. इंसी विंसी मकोड़ा ऊपर चढ़ गया, बाहर आई बारिश नीचे गिर गया. उठना. हाँ उठ जा रे मकोड़ा. हाँ मकोड़ा. तर आता हे पहा, काल ना मैथिलीने, काल मी काय करत होते, व्हिडिओचंच काम करत होते, तर तेव्हा तिनं हा पेस्ट बनवलेला आहे. हा छोट्या कुकरचा डब्बा, ते थोडासा हे होता, त्यात काहीतरी होतं, तर तिनं पातेल्यात बनवलेला आहे बिना बेकिंग पावडरचं. इफ जर बेकिंग पावडर राहिला असता ना तर खूप छान झाला असता. पण आता पण छान आहे. हे पण छान आहे, काही हरकत नाही. मस्त आहे. इकडून ये. कुठे बशो गुला. शुगर सिरप टाक ना बेटा. सपक लागेल ते. सागर सिरम हा चुंबक बस बस बस. आता हे मधल्या लेअरला कसं टाकलंस तसं वरतून टाक, वरतून टाक. पूर्ण असं हे करून व्यवस्थित घे, हळूहळू घे. एका साईडला जाऊन खाली पडत असतं ते. थोडस व्यवस्थित घे, खाली नेशील. हा एकदम अल्लाद हाताने पकडायचं. 11, 12, 13. असं साईडने घ्या आता. असं नाही रे सोन्या, हे बघ, हे असं टाकायचं असं. हा कोण देणार आहे? तसं भीती वाटते की असं डायरेक्ट लागून जाईल म्हणून. नाही, ब्रश कोण देणार आहे? ब्रश आणि पेस्ट कोण लावून देणार छान आलाय. आहे? घे थोडस पलीकडे घे. मस्त छान झालंय. मित्रांनो, कोणाकोणाला केक खायला आवडतो ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मुलीच्या हातचा कोणाला आवडतो ते सुद्धा नक्की सांगा. कारण की आम्हाला रात्रीच झोपेत आम्ही बडबड करत होतो. केक आता स्वप्न बघत होते. अरे मला पण केक दे, एकटाच काय खातोयस म्हणत होते. तर मी काल हे बेस वगैरे बनवून रेडी केलं. कालच बनायचं होतं पण नाही. पप्पा स्वप्नात केक मागत होते, तर मुलीने हकीकत मध्ये केक तयार केलेला आहे. आईच्या शिव्या खाऊन, बोलणं खाऊन, रागवणं खाऊन. चला आता केक पॅक झालेला आहे पार्सल जाण्यासाठी. आणि एक मिनिट केकची सजावट राहिलेली होती. परत हे टूटी फ्रुटीने केक अजून सजत आहे. हा किती भारी दिसत आहे ते. बस हो गया बच्चा. चेरी ब्लॉसम सेंटर में एक रख दो. ऐसे तरीके से ये डिलीशियस केक तैयार होकर रेडी हो गया है. इकडून पण दोन्ही साईडला. बस झालं ना बेटा. 3 तिकट पॅक करते फ्रीज मध्ये ठेव. ये लाल गोला ने ये ताड़ गोला खाया, फोड़ के खाया, सब चट कर गया. जितना देखने में आसान लगता है उतना करने में नहीं होता. तो शाही केक पधार रहे हैं. गलू
तो रडत बसले. 1 मिनिट थांबा. चाल रे वरा 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 वरानी होय ए जरा वरानी तार हिडिओ काढा तसे वरा व्हिडिओ हिडिओ काढा वरा आजू बेटा आजू चाल पटको आजू काय गावाचं आर गुंडा नाचो निशो ना आला तू आंघोळ झाली आपण फक्त बघायचं हा आज चला चलो मस्त आता 1 मिनिट आता काय म्हणायचं? हॅपी बर्थडे म्हणायचं की काय म्हणायचं आता? आता पप्पांना स्वप्नात आलं होतं केक हॅपी बर्थडे सपना. हॅपी बर्थडे शुरू करते हैं थैंक्स बड़ी स्पून. स्पून काय करायचं ओ ओ जा कपडे घालून ये कमी किती थंड झालं येऊ झालं नको अरे युरिती दोन्ही. तारगोला खाली पिला ए तारगोला अरे त्याच्यामध्येच खायचं का? प्लेट मध्ये घ्या ना. त्याच्यामध्ये नाही. आता दुसरं फक्त mix करायचं. खा बिना खाऊ आपण येऊ बर्थडे आणि काही का नवीन ड्रेस घालून. हा पप्पार बर्थडेच तो नवीन ड्रेस घालून कत जाय रो किती बरं. कत जाय नाही मला काय काय कत 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 जाय रो ए गोलू बर्थडेच होतो हा कत जाय रो हॉटेल जायला. कत हॉटेल. हॉटेल हम्म पप्पाच्या बर्थडे साठी बना. असे गो पप्पा रे गो असे गो हॉटेल जायला. हम्म हो जेव्हा ही झाली होती तेव्हा किती वाईट वाटत होतं कुणाला मला हा नाही वाटलं मुलगी झाली मुलगी झाली मुलगी मी झाली सांगितलं तर पुढे नॅचरल आज आज 10 वर्षांनी तुम्ही झोपेत काय बोलले मला केक हवे तर लेकीनं हकीकत मध्ये तुम्हाला तिचं तिनं तुम्ही पण पाहिलेलं आहे सगळं तिचं तिनं बनवून आज खाऊ घातले